आपण बघा नेहमीच आलू पराठा किंवा पालक, मेथी, कोबी असे भाज्यांचे पराठे नेहमीच बनवत असतो. परंतु आज आपण अगदी हटके, झटपट बनणारा क्रिस्पी असा ओनियन पराठा बनवतो. हा पराठा तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता. म्हणजे ही टिफिन रेसिपी असू शकते किंवा अगदी मोठ्या माणसांना म्हणजे माझ्या मिस्टरांना बटाट्याचा पराठा आवडत नाही, परंतु हा कांद्याचा पराठा त्यांना खूप आवडतो. अगदी क्रिस्पी कुरकुरीत बनतो आणि कांद्याची टेस्ट अशी गोडसर चव अगदी छान अशी या पराठ्यामध्ये येते. फक्त गव्हाची कणिक जर मळलेली असेल तर अगदी 5 मिनिटामध्ये बनतो. आता या कांद्याच्या पराठ्यासाठी मी इथं 3-4 कांदे छोटे छोटे असतात ते अगदी उभे चिरून घेतलेले आहेत आणि तो कांदा चिरल्यानंतर असा मोकळा करून घ्यायचा आहे. म्हणजे सुटा सुटा असा कांदा पाहिजे आपल्याला. आता हा कांदा मोकळा करून घेतल्यानंतर आपण त्यावरती थोडं मीठ टाकून घेणार आहोत आणि हे मीठ सगळ्या कांद्याला लावून घेणार आहोत. आता थोड्या वेळानं आपण या कांद्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत. म्हणजे आपलं जे स्टफिंग आहे ते खूप जास्त ओलसर होणार नाही. त्या कांद्यातलं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर आता यामध्ये काही कोरडे मसाले आपण घालणार आहोत. थोडी हळद घालायची अर्धा चमचा, चवीनुसार लाल तिखट घालायचे जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं, किंवा तुम्ही हिरवी मिरची चिरूनही घालू शकता. आणि यामध्ये मी जो आपला किचन किंग मसाला असतो तो घालणार आहे. त्यामुळे आपल्या पराठ्याला एक छान टेस्ट येणार आहे. आता या स्टफिंगला छान बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे पराठ्यातनं स्टफिंग बाहेर येऊ नये यासाठी आपण एक आयडिया करूया. त्यासाठी आपण 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. हे बेसन पीठ तुम्ही तव्यावर थोडं भाजून घेतलं तरी चालू शकतं. त्यामुळं काय होतं, क्रिस्पीपणा पण छान येतो आणि खमंग सुवाससुद्धा येतो. आता यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण घातलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. बेसनामुळं काय होतं, जो कांद्याचा ओलसरपणा आहे तो कमी होतो आणि जास्त स्टफिंग आपलं ओलं होत नाही. आता स्टफिंग तयार झाल्यानंतर आपण आता 2 प्रकारे हा ओनियन पराठा लाटणार आहे. सुरुवातीला मी साध्या पद्धतीनं कसा लाटता येऊ शकतो तेही दाखवणार आहे. सुरुवातीला एक छोटी पोळी आपण लाटून घ्यायची आहे. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे असेच नवीन किंवा पारंपरिक झटपट पडणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. आता एक पोळी लाटून झाल्यानंतर आपण त्यावरती हे मिश्रण आहे ते सगळीकडे एकसारखं पसरवून घेणार आहोत. तुम्हाला कितपत जास्त मिश्रण आवडत असेल तेवढं तुम्ही मिश्रण यावरती घालू शकता. छान सगळीकडं आपण हे मिश्रण पसरवून घेणार आहोत. म्हणजे कुठं गॅप नाही राहिला पाहिजे असं आपण मिश्रण पसरवणार आहोत. आता मिश्रण सगळीकडं पसरून झाल्यानंतर आपण या पोळीच्या अशा स्ट्रिप्स पाडून घेणार आहोत की जेणेकरून वेगवेगळे 3-4 पार्ट्स होतील अशा आपण स्ट्रिप्स पाडणार आहोत. या पोळीचे आपण 3 ते 4 पार्ट्स करणार आहोत की जेणेकरून 4 लेअरचा पराठा आपण नंतर याचा लाटणार आहोत. आता 4 पार्ट्स केल्यानंतर आपण एक एक पार्ट रोल करत जाणार आहोत आणि एक रोल दुसऱ्या रोलवरती चिकटवत जाणार आहोत की जेणेकरून याचा क्रिस्पी असा पराठा बनणार आहे 4 लेअरचा. एकावर एक लेअर लावल्यामुळं 4 लेअर्स आपल्या पराठ्याला येणार आहेत. त्यामुळे एकदम खुसखुशीत असा हा कांद्याचा पराठा बनतो. एकावर एक लेअर लावल्यामुळं त्याचा कुरकुरीतपणा अजून जास्तच वाढतो. आता आपण 4 लेअर एकत्र करून आपण त्याचा एक गोळा तयार केला आणि तो गोळा मध्ये दाबून त्यावरती मोठं म्हणजे जास्त पीठ लावून आता हा पराठा छान लाटून घेणार आहोत. हा पराठा खूप जास्त पातळ नसतो, थोडा जाडसरच पराठा आपल्याला लाटायचा आहे. आपण 4 लेअर दिल्यामुळं तो लाटताना थोडंसं मिश्रण बाहेर येतं, परंतु दाबून दाबून सगळीकडनं दाबून आपण असा हा पराठा लाटून घेणार आहोत. तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि तव्यावरती हा पराठा टाकून आपण छान क्रिस्पी होईपर्यंत भाजणार आहोत. त्याला तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा आणि अगदी क्रिस्पी होईपर्यंत छान अगदी कांदा आतला भाजेपर्यंत आपण हा पराठा भाजून घेणार आहोत. हा पराठा अगदी झटपट बनतो, परंतु लागतो खरंच खूप छान. अगदी क्रिस्पी कुरकुरीत लागतो आणि कांद्याची टेस्ट खूपच सुंदर येते आणि त्यामध्ये आपण जे मसाले घातलेत तेही खूप छान खुलून येतात यामध्ये. लहान मुलांना किंवा एक 10-12 वर्षाची मुलं असतील त्यांना कांदा खायची माहिती असेल किंवा आवड असेल त्यांच्यासाठी असा पराठा नक्कीच डब्यामध्ये करून द्या. खूप छान कुरकुरीत असा हा पौष्टिक पदार्थ आहे. बाहेरचं काही देण्यापेक्षा असा डबा नक्कीच घरातला दिलेला चांगला. आता दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला लाटून दाखवते. आपण इथं 2 पोळ्यांचा वापर करणार आहे. खाली एक पोळी आपण लाटून घेतलेली आहे, त्यावरती हे सगळं मिश्रण पसरवून घेणार आहोत आणि त्यावरती ही दुसरी पोळी आपण त्याच्यावरती झाकून घेणार आहोत. आता ही पोळी झाकल्यानंतर सगळीकडनं चिकटवून घ्यायची आहे पोळी आणि नंतर या पराठ्याचे आपण 4-5 पार्ट्स करणार आहोत. इथं तुम्ही पार्ट्स खूप जास्त करू शकता, त्यामुळं आपल्या पराठ्याला खूप जास्त लेयर्ससुद्धा येऊ शकतात.
जास्त लेयर्समुळं खस्तापणा जास्त येतो, कुरकुरीतपणा जास्त येतो. आता ह्याचा परत आपण गोळा तयार करून घेणार आहोत आणि छान असा परत एकदा पराठा लाटून घेणार आहोत. ज्या पद्धतीनं हातगाडीवरचा पराठा कसा कुरकुरीत खुसखुशीत लागतो, त्याच पद्धतीनं अगदी छान असा खुसखुशीत हा पराठाही लागतो. छान भरपूर तूप लावून असा कुरकुरीत होईपर्यंत असा हा पराठा आपण भाजून घेणार आहोत. बऱ्याच लहान मुलांना कांदा अजिबात आवडत नाही. त्यावेळेला असा चोरून कांद्याचा पराठा करून दिला तरी चालू शकतं. खूप छान टेस्टी बनतो, कळणारही नाही की यामध्ये कांदा घातला आहे. यापुढं अशाच लहान मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी आपण बनवत आहोत. तर नक्की ही सिरीज बघा आणि तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये सांगा अजून कोणते पदार्थ दाखविले पाहिजेत म्हणून. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.